जय शिवराय। आत्ता आलेलो आहे धर्मापुरी हा दुर्ग करण्यासाठी। हा समोर दिसतोय आपल्याला धर्मापुरी। चला या धर्मापुरीची आता आपण सफर करूयात। दुर्ग धर्मापुरी हा तालुका परळी व जिल्हा बीड या ठिकाणी आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात या भूभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले अलीकडील काळापर्यंत नांदते राहिल्याने आजही सुस्थितीत आहेत। मराठवाड्यातील हा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासून दूर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहान मोठ्या टेकड्यांचा आहे। सह्याद्रीच्या भागांपेक्षा हा भाग पूर्णपणे वेगळा असल्याने येथील लहान मोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गडी व एखाद दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली। यामुळेच आपल्याला संपूर्ण बीड जिल्ह्यात धर्मापुरी व धारूर हे दोन किल्ले व अनेक गडी पाहायला मिळतात। हा किल्ला बांधण्यासाठी जे दगड वापरले गेले त्यात असलेली मंदिरांवर अनेक शिल्पे पाहता या गावात अनेक मंदिरे होती व त्यांचे दगड वापरून हा किल्ला बांधला गेला। सातवाहन, चालुक्य, करचोरी, वाकाटक, कदंब इत्यादी घराण्यांचे या भागावर राज्य होते। चालुक्य राजवटीतील विक्रमादित्य सहावा याचा पुत्र सोमेश्वर तृतीय याने धर्मापुरी नगरी निर्माण केली। त्याने अभिलाष तीर्थ चिंतामणी या ग्रंथाची निर्मिती केली। भव्य राजप्रसाद, नृत्यशाला, तलाव, मनोहारी उद्याने, सुंदर वनराई, उत्तुंग देवारे आणि भव्य बाजारपेठ यांनी धर्मापुरी नगरी सजलेली व गजबजलेली होती। पुढे हा परिसर यादवांच्या अंमलाखाली होता। अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख येतो। 1296 ते 1316 हा भाग मोहम्मद बिन तुघलकने जिंकून सदरात दिलेले आहे। प्राचीन काळी धर्मापुरी हे धर्मक्षेत्र म्हणून अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख येतो। हा भाग मोहम्मद बिन तुघलकने जिंकून घेतल्याचे भीर म्हणून ओळखला जाऊ लागला। 1325 ते 1351 बहामनी साम्राज्याच्या उदयानंतर या प्रदेशावर बहामनी सत्ता प्रस्थापित झाली। किल्ल्याचे एकूण बांधकाम पाहता हा किल्ला बहामनी कालखंडातच बांधला गेला असावा। बहामनी सत्तेच्या अस्तानंतर हा भाग निजामशाहीच्या ताब्यात आला। पेशवाई काळात निजाम व मराठे यांच्यामधील राक्षस भुवन व खर्डा येथे झालेल्या लढाईत हा भाग मराठा साम्राज्यात आला, पण पुन्हा या प्रदेशावर निजामाची राजवट प्रस्थापित झाली। 18 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने हैदराबाद संस्थानच्या भारतातील विलिनीकरणास मान्यता दिल्यावर हा प्रदेश 1956 पर्यंत हैदराबादचा भाग होता। 1 नोव्हेंबर 1956 रोजी राज्य पुनर्रचना दरम्यान बीड जिल्ह्यासहित मराठवाड्यातील सर्व जिल्हे तत्कालीन मुंबई राज्यास जोडण्यात आले। शेवटी 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यावर बीड जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला।